तिम्माशेठ, तेव्हा आपण तिम्माशेठ, म्हासेच्या शयन कक्षाकडे ह्यावेळी चालला आहेस? क्षमा असावी देवा, परंतु मी म्हाळसालाच भेटायला चाललो होतो. तिम्माशेठ, अरे ती तुझीच कन्या आहे, तू तिला केव्हाही भेटू शकतोस. पण मला असं वाटतं की ह्या क्षणी तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तिम्माशेठ, क्षमा असावी देवा, परंतु जे सत्य आपण मला सांगितले की म्हाळसा हीच पार्वती आहे, हे सत्य मी म्हाळसाला सांगायला जात होतो. तिम्माशेठ, तू मला वचन दिलं होतंस की हे तू कोणालाही सांगणार नाहीस, आणि तू हे वचन मोडायला निघाला होतास. हा अपराध आहे. देवा, मला ह्या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे. आपण जे शासन कराल ते मी स्वीकारायला तयार आहे. एक पिता म्हणून मी भावनेच्या आहारी गेलो. मुलीच्या सुखासाठी, तिला सत्य कळावे ह्या लालसेपोटी मी हा अपराध करायला तयार झालो होतो. हे तू का करायला निघाला होतास ते मला कळतंय, पण त्यातून काहीतरी विपरीत घडू शकतं. म्हाळसेला सत्य सहज कळायला हवं. ते जर अचानक तिच्या समोर आलं तर सारा भूतकाळ उभा राहील, आणि ते जर तिला सहन झालं नाही तर मग आता मी काय प्रायश्चित्त घेऊ? तिम्माशेठ, त्याची काहीच आवश्यकता नाही. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनात जे काही आहे ते आता घडणार आहे. म्हाळसेला दृष्टांतातून पार्वतीची भेट होणार आहे.